बच्चू कडूंच्या आंदोलनातील लोकांची प्रकृती बिघडली. प्रकृती बिघडल्यानं 5 लोकांना रुग्णालयात हलवलं. 2 उपोषणकर्त्यांवर जागेवर सलाईन लावून उपचार सुरू. जळगावच्या सराफ बाजारात सोने चांदीच्या दरात मोठी वाढ. सोन्याच्या दरात तब्बल 2400 तर चांदीच्या दरात 1000 रुपयांची वाढ. सोलापूर जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे उळे कासेगाव गावांचा संपर्क तुटलाय. 2 गावांना जोडणाऱ्या पुलावरून पाणी. अमरावतीच्या मेळघाटात जोरदार पाऊस. मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान. आमदार केवलराम काळेंकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी. पुण्यात मनसेचा परप्रांतीय संचालकाविरोधात आंदोलन. मराठी महिलेवर अत्याचार करणाऱ्यावर कारवाईची मागणी. परप्रांतीय सूरज शर्माच्या अटकेच्या मागणीसाठी मनसेचं आंदोलन. कोल्हापुरात ढगफुटी सदृश्य पावसाने पंचगंगा नदीत प्लास्टिकच्या बाटल्यांचा कचरा जमा. महापालिका आरोग्य विभागाकडून कचरा काढण्यास सुरुवात. कराडच्या पाटण तालुक्यात मुसळधार पावसामुळे शेतात पाणीच पाणी. सततच्या पावसामुळे ज्वारी पिकांचं मोठं नुकसान. वारीसाठी आरोग्य विभाग सज्ज. यंदा आरोग्य सेवांमध्ये नवीन सेवांचा समावेश. 331 रुग्णवाहिका, 1350 आरोग्य कर्मचाऱ्यांची नियुक्ती. मुंबई नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडी. 4 ते 5 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा. रस्त्याचं काम पूर्ण न झाल्यानं वाहतुकीला फटका. पुण्यात महापालिकेची अतिक्रमण विरोधात मोठी कारवाई. नोटीस देऊन देखील संबंधितांनी अतिक्रमण न हटवल्यानं पालिकेकडून कारवाई. सांगली कोल्हापूर रोड जवळील सागरिका लॉजवर महिलेची हत्या. हातोड्यानं घाव घालून खरतर हत्या करण्यात आली. आर्थिक वादातून हत्या झाल्याची माहिती. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.